देख रहे हैं सक्षम भारत टीवी। भारत टीव्ही पाहणाऱ्या सर्व प्रेक्षकांना मी सक्षम भारत टीव्ही SB टीव्हीमध्ये श्रीकांत आपलं स्वागत करतो आहे। जसं की आज माहीतच आहे की माननीय देवेंद्रजी फडणवीस यांचं जन्मदिवस आहे आणि देवेंद्रजी फडणवीस यांनी आपल्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना निर्देश दिले होते की माझा जन्मदिवस हा कोणत्याही ठिकाणी फलक बॅनर असे लावून साजरा करायचं नाही, तर कार्यकर्त्यांनी ती भूमिका घेत त्याचं कन्व्हर्टेशन जो आहे एक चांगल्या कामामध्ये केलेलं आहे, जे आहे रक्तदान शिबिर। कुठेही बॅनर नाही, पोस्टर नाही, जयघोष नाही, रॅली नाही, तर एक चांगलं कार्य, एक चांगलं उत्तम दान, श्रेष्ठ दान ज्याला म्हटलं जातं आहे म्हणजे रक्तदान शिबिर लावून आज देवेंद्रजी फडणवीस यांचा जन्मदिवस या ठिकाणी साजरा केला जात आहे। आम्ही आहोत आता नगरपंचायत बहादुरा क्षेत्रामध्ये आणि त्यांचे नगरपंचायत बहादुरा व हुडकेश्वर याचे मंडल अध्यक्ष जे आहेत बालू घोडमारे, भोजराज घोडमारे यांच्या आयोजनामध्ये आजचा हा रक्तदान शिबिर आयोजित केलेला आहे। जाणून घेऊया काय आहे या रक्तदान शिबिरची विशेषता आणि किती लोकांनी आता इथं रक्तदान केलेलं आहे आणि आणखी किती रक्तदान करणार आहेत। नमस्कार, मी भोजराज बालू घोडमारे, मंडळ अध्यक्ष बहादुरा हुडकेश्वर मंडळ। आज अशा एक व्यक्तिमत्वाचा वाढदिवस आहे जो महाराष्ट्राला नवीन दिशा दशा आणि संस्कृती घडवणारा असा एक महाराष्ट्राचा मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी सांगितलेल्या घोषणा, त्यांनी सांगितलेल्या निर्देशनानुसार कुठेही बॅनरबाजी न करता, कुठेही माझे ॲडव्हर्टाईज न करता, फक्त तुम्ही जर करत असेल तर माझ्यासाठी काहीतरी दान करावं म्हणून त्या नेतृत्वाने, त्या हिताने आम्ही आज महादान म्हणजे रक्तदान शिबिर आज या ठिकाणी ठेवलेलं आहे। हुडकेश्वर मंडळ आणि नागपूर ग्रामीण या दोन्ही मंडळाअंतर्गत आम्ही हा या ठिकाणी कार्यक्रम ठेवलेला आहे आणि कार्यक्रमाच्या संयोजिका म्हणून आम्ही या ठिकाणी डॉक्टर प्रीतीताई मानमोडे, ज्या महाराष्ट्रावर वैद्यकीय आघाडीच्या महामंत्री आहेत, त्यांना आपण या कार्यक्रमाच्या संयोजिका ठेवलेल्या आहेत। त्याचप्रमाणे सहसंयोजिका आपण डॉक्टर सेलोकर सर यांना सुद्धा या ठिकाणी त्या कार्यक्रमाचं सहसंयोजक म्हणून नेमणूक केलेली आहे। ही सगळी आघाडी आम्हाला संघटनेवर आणि महाराष्ट्रावर एक वेगळी प्रतिमा तयार करण्याच्या हिशोबाने मुख्यमंत्र्यांचं नाव वेगळं अलौकिक करण्याच्या उद्देशाने आम्ही हे सगळं कार्यक्रम या ठिकाणी करत आहे। माझा टार्गेट एकूण 100 लोकांचा टार्गेट या ठिकाणी आहे की मी 100 लोकांचं रक्तदान आजच्या दिवशी तरी निदान करायला पाहिजे, पण ते जितकं होईल तितकं मी प्रयत्नात आहो की माझे जे काही कार्यकर्ते आहे, माझ्यासोबत नामदेवजी नांदुरकर आहे, प्रवीण भाऊ आहे, काळबांडे भाऊ आहे, पप्पू भाऊ राऊत नागपूर ग्रामीण मंडळाचे अध्यक्ष आहे, त्यांच्या नेतृत्वात त्यांनी आणलेले काही कार्यकर्ते आहेत आणि माझा सगळा सहसंयोजक आणि माझे कार्यकर्ते आणि माझे भाऊ आणि नेते मंडळी मिळून मी हा कार्यक्रम या ठिकाणी आज करत आहो आणि मला होप आहे, आशा आहे की कार्यक्रम एकदम चांगला, व्यवस्थित आणि जास्तीत जास्त डोनर येतील आणि फडणवीस साहेबाच्या वाढदिवसानिमित्त आपलं ब्लड डोनेट करतील असं मी आव्हान या ठिकाणी करतो आहे। आणि दरवर्षी कशा पद्धतीने वाढदिवस साजरा होत होता, यावर्षी ब्लड डोनेशन कॅम्पच्या माध्यमातून होत आहे आणि येणाऱ्या वर्षामध्ये कशा पद्धतीने करणार? मला असं वाटते निश्चितच की दरवर्षी जो वाढदिवस होत होता तो वेगळ्या पद्धतीने होतो आणि बर्थडे सेलिब्रेशन आश्रममध्ये जाऊन किंवा
संघटनेवर काहीतरी कार्यक्रम घेऊन असा कार्यक्रम होत होता, पण आज यावर्षी जो संघटनेचा किंवा मुख्यमंत्र्यांचा जो वाढदिवस आहे तो आगळ्या वेगळ्या पद्धतीने या ठिकाणी होत आहे. हे जे रक्तदान शिबिर घेऊन त्यांनी जो कार्यक्रम करण्याचा उद्देश दिलेला आहे तो खरंच एक अमूल्य आणि भौगोलिक आहे. आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधी अंतर्गत या जो ब्लड या ठिकाणी कलेक्शन होणार आहे त्या अंतर्गत पूर्ण गोरगरिबांना ज्यांना आवश्यक आहे त्या व्यक्तींना हे ब्लड त्यांच्या ठिकाणी पोहोचतील आणि त्यांच्या उत्तम आरोग्य आणि त्यांना जीवनदान मिळेल, हा या मागचा उद्देश आहे. तर मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आज जे इथे महारक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे, अशा या उडकेश्वर मंडळाचे अध्यक्ष आणि नागपूर ग्रामीणचे अध्यक्ष यांचं सर्वप्रथम अभिनंदन करते. कारण मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी अशा प्रकारचे कक्ष हे प्रत्येक जिल्ह्यामध्ये इथे आयोजित करण्यात आलेले आहेत. आणि या कक्षाचा मुख्य उद्देशच असा आहे की ईश्वर सेवा ही रुग्णसेवा ही ईश्वर सेवा या उद्देशाने हे वैद्यकीय कक्षांचे आयोजन किंवा यांची जी नियोजितता आहे ही मुख्यमंत्र्यांनी केलेली आहेत. आणि त्याकरिता वैद्यकीय आघाडी हा मोठ्या प्रमाणात सहभाग घेत असतो. मी स्वतः महाराष्ट्र प्रदेशावर महामंत्री म्हणून वैद्यकीय आघाडीमध्ये काम करत असताना वैद्यकीय कक्ष हे कशा प्रकारे काम करतील आणि प्रत्येक वर्षी हा वाढदिवस हा जल्लोषात करण्यात येत राहायचा. आणि या जल्लोषामध्ये बरेचसे पैसा हा खर्च करण्यात यायचा. तो पैसा खर्च न करता यावेळी लोकांची सेवा तुम्हाला कशी करता येईल या उद्देशाने तुम्ही यावेळेसचा वाढदिवस साजरा करावा असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातर्फे सगळ्यांना आदेश देण्यात आलेले होते. आणि त्या आदेशांच्या अनुषंगाने आजच्या या महाआरोग्य शिबिराचं म्हणजे महारक्तदान शिबिराचं आयोजन इथे उडकेश्वर मंडळामध्ये करण्यात आलेलं आहे. आणि आतापर्यंत 10 ते 12 लोकांनी इथे रक्तदान केलेलं आहे. आणि निश्चितच आजचा जेव्हा कॅम्प संपेल तोपर्यंत 100 हा आकडा निश्चित पार केला जाईल अशा प्रकारेचं नेतृत्व आमच्या उडकेश्वर आणि नागपूर ग्रामीणचे अध्यक्ष आहेत जे बालूदादा घोडमारे आणि पप्पू राऊतदादा आहेत आणि त्यांचे सहकारी आहेत हे नक्कीच पूर्ण करतील याचा आम्हाला निश्चितच आम्ही आश्वस्त आहोत. आणि आम्ही देवेंद्र फडणवीस साहेब जे या महाराष्ट्राकरिता जे कार्य करत आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे की कार्य करण्याकरिता उत्तम आरोग्य असणं सगळ्यात गरजेचं असतं. आणि त्या आरोग्याचं रक्षण करण्याकरिता जेव्हा एखादा व्यक्ती पैसा खर्च करून ज्या गोष्टी करू शकत नसेल तर तेव्हा रक्तदान हे जीवनदान आहे. आणि ते रक्तदान या शिबिरांचं आयोजन पूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात करण्यात यावं असं त्यांचं एक सगळ्यांना आव्हान होतं. तुमच्याकडे वैद्यकीय विभाग आहे, आत्तापर्यंत जोपर्यंत पासून तुमच्याकडे वैद्यकीय विभाग जो आलेला आहे आत्तापर्यंत किती रुग्णांना आणि कोणकोणत्या पद्धतीच्या एकदम क्रिटिकल पेशंटला तुम्ही आत्तापर्यंत सहकार्य केलं? निश्चितच सर, मी पहिले नागपूर जिल्ह्यावर 2 टर्ममध्ये नागपूर जिल्हा वैद्यकीय आघाडीवर अध्यक्ष होते. आता महाराष्ट्र प्रदेशावर महामंत्री आहे. या काळामध्ये मी नागपूरच्या फेरीमध्ये 100पेक्षा अधिक कॅम्प्स घेतले. त्या कॅम्प्समध्ये आम्ही 1.5 लाखांपेक्षा अधिक पेशंटला आतापर्यंत निःशुल्क सेवा दिलेली आहेत. त्यातील 4000 पेशंटचे कॅटरॅक्टचे ऑपरेशन्स निःशुल्क केलेले आहेत. आणि 10,000 म्हणा किंवा 20,000च्या पेक्षा जास्त लोकांना आम्ही चष्मे वाटप केलेले आहेत. त्याचबरोबर सगळ्यात मोठा आकडा म्हणजे माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त 17 सप्टेंबरला जे आरोग्य शिबिर घेतलं होतं त्यामध्ये आम्ही 33 कॅन्सरच्या पेशंटची ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि पंतप्रधान जन आरोग्य योजनेअंतर्गत कॅन्सरचे ऑपरेशन्स ज्यांची किंमत ही 5 लाखांपेक्षा जास्त लोकांना मोजावी लागते असे ऑपरेशन्स आम्ही निःशुल्क आशा हॉस्पिटल येथे करण्यात आलेले आहेत. त्याचप्रमाणे जेव्हाही कोणाला अंगप्रत्यंगांची गरज पडते आहे तेव्हा त्या दिव्यांगांकरिता अंगप्रत्यंगसुद्धा वैद्यकीय आघाडी आणि सरकार आपलं जे BJP सरकार आहे यांच्या मार्फत आपण प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचून अंत्योदय घटकापर्यंत या सगळ्या सेवा देण्याचा प्रयत्न आजपर्यंत केलेला आहे. वैद्यकीय आघाडीच्या माध्यमातून आता समोरचा दृष्टिकोन काय आपण निश्चित केलेला आहे? वैद्यकीय आघाडीतर्फे आपण आज लक्षात ठेवलं आहे सर, समोरचं लक्ष हे आता विधानसभा आटोपले आहेत, नगरपालिका नगरपंचायत हे सगळं ध्येय समोर असताना वैद्यकीय आघाडीकडे हे दायित्व देण्यात आलेलं आहे की आपल्याला या समाजातील अंत्योदय घटकापर्यंत आरोग्यसेवा कशी पोहोचवता येईल आणि प्रत्येक घटकापर्यंत वैद्यकीय आघाडीचा प्रत्येक व्यक्ती जाऊन आपल्या मंडळातील अध्यक्षांना भाजपातील बाकी पदाधिकाऱ्यांना कशा प्रकारे मदत करता येईल. कारण जेव्हा आपण एखाद्या घरातील सुखाच्या पेक्षा दुःखाच्या परिस्थितीमध्ये जेव्हा घरापर्यंत पोहोचतो तर ते कुटुंब आपल्याशी जोडलं जातं. आणि भारतीय जनता पार्टीचा एक मानस आहे की त्यामध्ये 80% समाजकारण आणि फक्त 20% राजकारण केलं जातं. तर समाजकारणाचा हेतू साधून आपल्याला प्रत्येकाचं आरोग्य साधणे आणि त्यांना समोरच्या भारताचं जे समोरचं भविष्य आहे त्याकरिता त्यांना तयार करणं हा एकमेव संघटना वाढवण्याकरिता हा एकमेव ध्येय माननीय श्री मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी ठेवलेला आहे. आणि त्या अनुषंगाने आम्ही वैद्यकीय आघाडीवर काम करतो आहे. आजच्या या शिबिराप्रसंगी आपण इथे उपस्थित झाला, काय वाटते तुम्हाला की अशा पद्धतीचे कॅम्प्स हे फक्त वाढदिवसानिमित्त नाही तर मधामधात सुद्धा घ्यावेत की नाही? मी सर्वप्रथम तुमच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्याचे तडफदार मुख्यमंत्री
त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्त त्यांना शुभेच्छा देतो. आणि आज ह्या ब्लड कॅम्पला उपस्थित आमच्या वैद्यकीय आघाडीच्या प्रदेशाच्या महामंत्री तसेच आपल्या हुडकेश्वर मंडळाचे अध्यक्ष बालूजी घोडमाळे, प्रीतीताई मानमोडे, नामदेवजी नांदूरकर आणि ज्यांच्या माध्यमातून ज्यांनी आज आम्हाला मदत केली असे डॉक्टर शेलोकर यांच्या उपस्थितीत हा ब्लड कॅम्प सुरू आहे. मला असं वाटते की आज मुख्यमंत्री साहेबाचा वाढदिवस आहे, पण असे प्रत्येक आमच्या संघटनेवर असणाऱ्या माणसाचा वाढदिवस ब्लड देऊनच मनवावा अशी मी या तुमच्यामार्फत संघटनेला किंवा मुख्यमंत्री साहेबाला कळवण्याचा प्रयत्न करतो. नरेश भाऊ, काय सांगाल आजच्या दिवशी आम्ही तुम्हाला रोडावर बसून लोकांचे फॉर्म भरताना बघले आहेत, लोकांना उचलून घेऊन त्यांच्या योजना मिळवून देण्यापर्यंतचा कार्य आम्ही तुमचा बघितलेला आहे. आज जो इथं कॅम्प होत आहे, या कॅम्पला काही विरोधांचं असं पण म्हणणं आहे की स्थानिक निवडणुका आता जवळ आलेल्या आहेत आणि त्या स्थानिक निवडणुकासाठी हा लोकांना प्रलोभन देण्याचा प्रयत्न आहे. यावर तुम्ही काय सांगता? भारतीय जनता पार्टी ही संघटनात्मक कार्य करणारी एक संघटना आहे आणि 365 दिवस हे गोरगरीब दीनदुबळ्या भूमीहीन शेतमजुरासाठी झटणारी पार्टी आहे. आणि आमचे कर्तृत्ववान, झुंजारू, कर्तव्यदक्ष लोकनेता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबाचा आज वाढदिवस आहे. आम्हा सर्वांना माहीत आहे की देवेंद्र फडणवीस साहेबाच्या या कारकिर्दीमध्ये एक गरिबाच्या स्तर म्हणजे अंत्योदय ते अंत्योदय या 365 केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या ज्या योजना आहे त्या मुख्यमंत्री मार्फत आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यामार्फत या गोरगरीब माणसापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न ते नेहमी करतात. असं काही नाही की नगरपंचायत, नगर परिषद किंवा ग्रामपंचायतच्या निवडणुका आहे त्या निवडणुकी दूर सारून जे गोरगरिबाचे काम हे सतत 365 दिवस करणारी ही पार्टी आहे. आज वाढदिवसानिमित्त एक चांगल्या व्यक्तिमत्वाचा वाढदिवस आहे आणि आमचे बालूभाऊ घोडमारे हे मंडळाचे अध्यक्ष आहे, तसे दुसरे महामंडळाचे अध्यक्ष पप्पूभाऊ राऊत आहे आणि वैद्यकीय आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्रीतीताई मानमोडे यांच्या नेतृत्वामध्ये एक चांगला उत्कृष्ट असा कार्यक्रम इथे आयोजित केलेला आहे. मी या प्रसंगी वाढदिवसाच्या मुख्यमंत्री साहेबांना शुभेच्छा देतो आणि त्यांच्या दीर्घ आयुष्याची कामना करतो. धन्यवाद. सुभाष राजाराम गुजरकर या भागाचा जिल्हा परिषद सदस्य म्हणून या बहादुरा नगरपंचायत अंतर्गत या परिसरामध्ये आमचे लोकनेते आणि विकासपुरुष माननीय सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्या वाढदिवसानिमित्त यांना खूप खूप शुभेच्छा देतो माझ्या सर्कलच्या जनतेच्या वतीने आणि माझ्या गुजरकर परिवाराच्या वतीने. आणि तुम्ही जो प्रश्न केला, खरोखरच हे रक्तदान सर्वश्रेष्ठ दान आहे. त्याचप्रमाणे मुख्यमंत्री साहेबांची इच्छा आहे, विधानसभेमध्ये सुद्धा अधिवेशनात हे प्रश्न निर्माण झाले की व्यसनमुक्ती व्हायला पाहिजे आणि आम्हीसुद्धा या मंडळाच्या वतीनं मंडळाचे अध्यक्ष आमचे नेते अजयभाऊ बोडारे, आमच्या माजी जिल्हा परिषद सदस्या शुभांगीताई गायधने आणि सर्व ग्रामपंचायत सदस्याच्या वतीने आम्ही प्रयत्न करू की असाच रक्तदानासारखा शिबिर, व्यसनमुक्तीचं शिबिर भविष्यात आम्ही त्यांच्या मार्गदर्शनात करू. हीच इथे मी आपले 2 शब्द व्यक्त करतो आणि खूप खूप शुभेच्छा देतो. आज महाराष्ट्राचे लाडक्या बहिणीचे लाडके भाऊ आदरणीय देवाभाऊ यांच्या वाढदिवसानिमित्त मी देवाभाऊला सर्व माझ्या या बहादुरा नगर परिषदमधील सर्व महिलांतर्फे आणि माझ्या जिल्हा परिषद सर्कलतर्फे खूप खूप शुभेच्छा देते. आज महाराष्ट्राचे जे आदरणीय मुख्यमंत्री आहेत, लोकनेते आहेत, देवेंद्र साहेब फडणवीस साहेब यांच्या संकल्पनेतून आज सगळ्या बहिणी महाराष्ट्राच्या ह्या लाडक्या बहिणी म्हणून घोषित झालेल्या आहे आणि त्यांनी लाडली बहीण ही योजना महाराष्ट्रामध्ये उत्कृष्ट अशा राबवलेली आहे. आज आमच्या या सर्व महिलांच्या पाठीशी आमचा देवाभाऊ उपस्थित आहे. देवाभाऊ पाठीशी आहे, त्या कारणाने आम्ही प्रत्येक महिला ह्या खंबीरपणे राजकारणात असो की समाजकारणात असो किंवा प्रत्येक महिला ही घरात सुरक्षित आहे. या निमित्त मी या देवाभाऊंना खूप खूप महिलांकडून शुभेच्छा देते
आणि त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. आपल्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री श्री देवेंद्र साहेब फडणवीस यांना वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा. मी प्रमोद काळबंडे, इथे एक छोटासा कार्यकर्ता पार्टीचा. नमस्कार, मैं विजय नाकरे, माजी ग्रामपंचायत सदस्य बहादुरा. आज माननीय देवेंद्र जी फडणवीस इनके जन्मदिन के उत्सव में आज हमारे मंडल अध्यक्ष बालूजी घोड़मारे, वैसे जो उपस्थित हमारे अजय जी बोडारे आमचे नेते, सुभाषजी गुजरकर जिला परिषद सदस्य आमचे नेते, शुभांगी ताई गायदने आमचे नेते महिला अध्यक्ष. आज बालूभाऊ घोड़मारे ने यहाँ पे बहुत अच्छा कार्यक्रम रखा हुआ है और जो रक्त शिविर जो दिया हुआ है वो रक्त का पानी बनाते हुए आज हमारे मुख्यमंत्री जी जो महाराष्ट्र की 17 कोटी जनता को संभाल रहे हैं, ऐसे उपलक्ष्य में आज बालूभाऊ जी घोड़मारे इनके नेतृत्व में ये कार्यक्रम उपलब्ध हुआ है. मैं बालूभाऊ को भी बधाई देना चाहता हूँ कि ऐसे जो शिविर भराते हैं और पूर्ति करते हैं और भारतीय जनता पार्टी का हर कार्यकर्ता ऐसे समय में हरदम एक जुट होकर जो कार्यक्रम करता है, ये हमें बहुत अच्छा लगता है. और आज मैं फिर से एक बार हमारे लाडले नेते फडणवीस साहब को विकास आराखड्यामध्ये अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणून त्यांचं नाव समोर येते. त्यांच्या वाढदिवसानिमित्त आमच्या हुडकेश्वर मंडळतर्फे आमच्या हुडकेश्वर मंडळाचे अध्यक्ष बालूभाऊ घोड़मारे यांनी समाजसेवेचं एक व्रत म्हणून आज त्यांच्या जन्मदिवसाचं निमित्त साधून रक्तदानाचं शिबिर आयोजित केलेलं आहे. या शिबिरामध्ये जमा झालेलं रक्तदान ह्या गरजू रुग्णांना मिळावं आणि त्यांच्या जीवन सुखमय हो, अशीच या कार्यक्रमाची एक आखणी आहे. हा कार्यक्रम बाळूभाऊंनी आयोजित केल्यामुळे त्याला खूप खूप शुभेच्छा आणि माननीय मुख्यमंत्री साहेब यांना पण खूप खूप शुभेच्छा. नमस्कार, मी डॉक्टर निखिल सेलुकर, अध्यक्ष वैद्यकीय आघाडी नगरपंचायत बहादुरा. आज आम्ही माननीय मुख्यमंत्री, लोकप्रिय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर आयोजित केलं आहे. याआधी पण असे शिबिर आम्ही घेतले आहे, पण आजचं शिबिर यासाठी महत्त्वाचं आहे की रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असं एक म्हणण्यात येतं. त्यामुळे शिबिराच्या माध्यमातून, या रक्तदानाच्या माध्यमातून आम्ही समाजाच्या शेवटल्या घटकापर्यंत आम्ही हे कार्य आम्ही पोहोचवणार भारतीय जनता पक्षाचं. आणि प्रत्येक गोरगरिबाच्या दुःखात सुखात आम्ही नेहमी सहभागी राहू आणि हे शिबिर आयोजित करून सर्व समाजातील सर्व घटकांना आम्ही न्याय देऊ. ही परत एकदा साहेबांना मी हार्दिक शुभेच्छा देतो वाढदिवसाची. नमस्कार, मी पुंडलिक ठाकरे, नागपूर ग्रामीण तालुका उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी. आजचा जो कार्यक्रम आहे मुख्यमंत्री साहेबांचा, खरोखरच म्हणजे आज खूप म्हणजे असा वाढदिवस आहे की ना बॅनर, ना पोस्टर, ना केक आणि असं कोणत्याही गोष्टीचं हे न करता आज एवढा मोठा कार्यक्रम बालूभाऊ घोड़मारे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडत आहे. आणि तोही म्हणजे रक्तदानाचा. रक्तदान म्हणजे एक महादान आहे आणि हे रक्तदान करून आज आम्हाला एवढा आनंद होत आहे आणि आमच्या कार्यकर्त्यांना की हा जो रक्त जो आज ब्लड आपण डोनेट करत आहोत, हा लोकांच्या कामात आलेला पाहिजे असं आमच्या साहेबांचे म्हणणं पडलं. आणि साहेबांनी असं म्हटलं आहे की ना बॅनर लावायचा, ना केक आणायचा, ना गुलदस्ते आणायचे, फक्त काय करायचं, हे एक मोठं कार्यक्रम करायचं आपल्याला, रक्तदान. एवढं बोलून मी 2 शब्द सांगतो.